नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी। तर ज्याला मूल होत नाही अशांसाठी खुशखबर। मूल न होणाऱ्यास आशा, बाळ होण्याची सुवर्ण संधी। तर मग उशीर कशाला करताय, आजच संपर्क करा डॉक्टर सौ मेघश्री देशमुख कहाळेकर यांच्या शुश्रूषा हॉस्पिटल, एक्सी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, चिकलवाडी कॉर्नर, नांदेड। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या नियोजनातून कायापालट हा उपक्रम हिवाळा असो, उन्हाळा असो या पावसाळा असो 12ही महिने या ठिकाणी अतिशय उत्साहात सकाळी 5 पासून ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी जे घराच्या बाहेर असतात रस्त्यावर त्यांचा या ठिकाणी कायापालट केला जातो। या ठिकाणी दाढी कटिंग केली जाते। त्यानिमित्त या ठिकाणी हा 53वा भाग आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत काय सांगणार आहे आपण याची? नमस्ते, मैं स्नेहलता जायसवाल हैदराबाद से हूँ। यहाँ पर हर महीने के पहले सोमवार को यह अनोखा काया पालट नाम का कार्यक्रम होता है और इसमें जो लोग बड़े बूढ़े होते हैं, घर से निकल के बाहर रहते हैं, ऐसे लोगों को सब इकट्ठा करके उनकी कटिंग दाढ़ी वगैरह करके उनको स्नान करा के नए कपड़े दिए जाते हैं। और आज ठंडी के कारण नांदेड़ में बहुत सर्दी हो रही है, इसीलिए वहाँ पर स्वेटर वगैरह दिए गए हैं और उनका खाने का इंतज़ाम किया जाता है और चाय वगैरह देते। इतना ही नहीं हो, आज तो नए वर्ष की सभी को बहुत बहुत शुभकामनाएं। आई एम वेरी सॉरी। और फिर आज नव वर्ष के उपलक्ष्य में ये पहला सोमवार है नए साल का, इसलिए आज इनको मिठाइयाँ भी बांटी गई है और साथ ही कपड़े दे के इनका स्वागत किया जाता है। और ये 53वां महीना चल रहा है। और वैसे तो इनके बहुत सारे उपक्रम होते हैं। काया पालट के साथ भाऊ का डब्बा होता है, फ्रिज होता है भाऊ का, और फिर बहुत सारे अनगिनत है। और अभी हाल में ही परसों उनका 61 बर्थडे 61वीं बर्थडे कही जाती है वो मनाई गई है बड़े धूमधाम से। बहुत लोगों ने आए, बहुत अच्छा हुआ वो भी कार्यक्रम। और उसमें भी आज इनके तुलादान में ब्लैंकेट, गरीबों के लिए ब्लैंकेट देने का कार्यक्रम जो बहुत ही प्रशंसनीय था वो भी बहुत अच्छी तरह से हुआ है। धन्यवाद। या ठिकाणी कायापालट या उपक्रमामध्ये या ठिकाणी जे गरीब असतात त्यांना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यात घेत नाहीत, परंतु या ठिकाणी डॉक्टर नांदेडमध्ये सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर मापारे सर हे देखील या ठिकाणी येतात। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी कायापालट या उपक्रमात येऊन जे या ठिकाणी गरीब निराश्रित जी मंडळी आहे त्यांची जे काही बिमाऱ्या असतील ते देखील या ठिकाणी पाहतात। आपल्यासोबत डॉक्टर मापारे सर देखील आहेत। सर काय सांगणार तुम्ही? धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर अनेक उपक्रम आहेत, त्या उपक्रमापैकी हा एक उपक्रम आहे कायापालट। गेले काही महिन्यापासून आधी डॉक्टर दिबा जोशी येत होते, आता मी पण यायला लागलेलो आहे। आणि याच्यामध्ये जे असे अनाथ लोक आहेत की जे भ्रमिष्ठ आहेत किंवा रस्त्यावर काहीतरी कचरा वेचतात किंवा भिक्षा मागतात, तर अशा लोकांचं जे त्वचारोग कोणाला काही असेल तर त्याचा आपला एक सहभाग नोंदवावा म्हणून मी या ठिकाणी नियमित यायला लागलेलो आहे। आपण तर आपल्या कामामध्ये निमित्त व्यस्त असतो, मात्र थोडं निरपेक्ष भावनेने एक समाजसेवा म्हणून अशा कामामध्ये हातभार लागला तर आणखीन आपल्याला जास्त आनंद होतो। तर अशी कामं करणारे मला वाटतं फार कमी संस्था नांदेडमध्ये असतील आणि दिलीप भाऊचे अनेक जे उपक्रम आहेत त्यात हा सुद्धा छान उपक्रम आहे। तर या उपक्रमामध्ये यापुढेही माझा सहभाग मी नोंदवत राहील आणि नुकता जो मोठा उपक्रम झालेला आहे त्यांची 100वी साजरी केली दिलीप भाऊ ठाकूरची, त्यांनाही शुभेच्छा देतो, सर्वांना नवीन शुभेच्छा पण देतो। धन्यवाद। बरोबर, या ठिकाणी डॉक्टर मापारे सरांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण दिवसभर त्यांच्यापाशी जे पेशंटची असते ती बारी असते, परंतु त्या पेशंटची बारीच्या याच्यातून देखील सकाळी सकाळी या ठिकाणी या कायापालट या उपक्रमामध्ये येऊन या निराश्रित जी मंडळी आहे त्यांचं या ठिकाणी त्यांनी तपासून त्यांना गोळ्या वगैरे देतात, त्यांची तपासणी करतात। या ठिकाणी आपल्यासोबत ॲडव्होकेट दागडिया सर देखील आहेत, ते देखील आपल्यासोबत या ठिकाणी जुडलेले आहेत। सर काय सांगणार आपण? धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांच्या प्रेरणेने व पुढाकाराने मागील 5 वर्षापासून कायापालट हा उपक्रम नांदेड या नगरीमध्ये सुरू आहे। खरोखरच एखादा उपक्रम सुरू करणे व सातत्याने त्याला अखंडितपणे चालविणे ही म्हणजे एक फार महत्त्वपूर्ण बाब आहे। आपण उत्साहाने कोणतं कार्य तर सुरू करून टाकतो, परंतु त्याला अखंडितपणा त्यामध्ये राहत नाही। परंतु दिलीप भाऊ ठाकूर न विसरता किती कामाचा व्याप असो, आज अनेक उपक्रम नांदेडमध्ये ते चालवितात
सेवाभावी कार्य करतात. समाजामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे की समाजाची सेवा करायला पाहिजे, पण पुढाकाराने पुढे कोणी येत नाही. दिलीप भाऊ येतात, त्यांच्या मागे आम्हालाही थोडी प्रेरणा मिळते आणि आम्ही डॉक्टर मापारे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं, थोडा का फुलाच्या पाकळीप्रमाणे आपला सहभाग याच्यामध्ये नोंदविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. दीनदुबळ्यांची सेवा, आईवडिलांची सेवा, समाजात रंजल्या गांजल्यांची सेवा करणे हे जरी आपल्या थोर महापुरुषांनी सांगितले, परंतु त्याचं अनुकरण करणे हे फार मोठं महत्त्वाचं आहे. डॉक्टर दिबा जोशी सर, मापारे सर हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवाभावेचा एक जो म्हणजे गुण असतो तो त्यांच्यामध्ये गुण आहे आणि निरंतरपणे ते इथे येतात आणि या रुग्णांना, या भ्रमिष्ठांना, या निराधार लोकांना, अनाथ लोकांना ते सेवा देतात. त्यांचं सुद्धा या प्रसंगी मी कौतुक करतो आणि संपूर्ण दिलीप भाऊच्या टीमचं, मग शर्माजी असो, अरुण काबरा असो किंवा वाघमारे साहेब असो, जे कोणी आहेत त्या सगळ्यांचं मी ते कौतुक करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत दिबा जोशी सर देखील आहेत, जे या ठिकाणी कायापालट या उपक्रममध्ये, जे कायापालट म्हणजे या ठिकाणी जे निराशित जनता असतात त्यांच्या डोक्यावर जे काही परिणाम झालेले असतात किंवा जे काही त्यांनी वेडसर असतात ते देखील त्यांचे या ठिकाणी दिबा जोशी सर देखील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर या ठिकाणी नांदेड शहरातच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध आहेत. जे थोडेफार जे वेडसर असतील, भोळसर असतील, त्यानंतर त्यांच्यावर चांगल्या प्रकारे इलाज व्हावा आणि ते सुखरूप व्हावे याकरता त्यांनी प्रयत्न करतात. त्यांच्या इथे देखील सकाळीपासून ते दिवसभर त्या ठिकाणी बारी असते आणि या ठिकाणी या निराशित लोकांचं एक भाग्य म्हणावं, डॉक्टर दिबा जोशी सरांसारखे देखील या ठिकाणी त्यांना लाभलेले आहेत. सर, काय सांगणार आपले? माझा आवाज बसलेला आहे, पण दिलीप ठाकूर हे अत्यंत संवेदनाक्षम एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी हा कायापालट नावाचा उपक्रम गेले जो मला वाटतं 53वा हा सप्ताह मासिक ही सेवा आहे आणि त्यामध्ये हे जे रस्त्यावर फिरणारे भिक्षेकरी असतील, मनोरुग्ण असतील, फिट्स वगैरे असतील, समाजाला घरच्या लोकांनी समाजामध्ये फेकून दिलेले सगळे लोक असतील, त्यांना कुणाला तरी एक आधार लागतो आणि त्या आधाराच्या दृष्टीने कायापालट हा उपक्रम राबवला जातो. मी या संस्थेमध्ये काम करत असतानाही बऱ्याच वेळेस मला सर आणि आठवणीने फोन करतात आणि सांगतात की उद्या आहे, त्यामुळे इथे ते येणं होतं. पण आज जर मला विचारलं तर खरं म्हणजे कायापालट हा आमचा झालेला आहे, कारण की आम्ही या लोकांना दुर्लक्षित केलेलं आहे. पण आज आम्ही त्यांना जेव्हा जवळ घेतो तेव्हा तो कायापालट आमच्यामध्ये देखील होतो आणि म्हणून असा उपक्रम सातत्याने चालला पाहिजे आणि हे सगळे जे समाजात टाकलेले या फेकून दिलेल्या सारखे लोक आहेत महासागरामध्ये, त्यांना कुणा ना कुणाचं त्याला घर मिळालं पाहिजे, त्याला आसरा मिळाला पाहिजे, त्याला सहारा मिळाला पाहिजे. ही भावना या ठिकाणी साकार होते आहे. तिच्याबद्दल आम्ही खूप आमच्याकडनं जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो आणि हा उपक्रम दीर्घकाळ नव्हे तर याचं एक मोठ्या संस्थेमध्ये रूपांतर होऊन त्याला कायमस्वरूपी अशा प्रकारचं स्थान समाजात मिळो अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी कायापालट या उपक्रमातून बरेच या ठिकाणी निराशित जे लोक आहेत ते या ठिकाणी बरेच देखील झाले आहेत. या ठिकाणी डॉक्टर दिबा जोशी असतील ते या ठिकाणी ज्यांचे मनोरुग्ण आहेत त्यांचा विलास करतात, तर या ठिकाणी डॉक्टर तज्ञ आहेत या ठिकाणी आपल्यासोबत मापारे सर, हे या ठिकाणी जे त्यांची त्वचाचे जे आजार असतील, जे खाजखरूज असतील ते देखील या ठिकाणी दुरुस्त करतात. आणि दिलीप भाऊ या ठिकाणी त्यांना कपडे, त्यानंतर नाश्ता, चहा पाणी देतात आणि या ठिकाणी बऱ्याच जणांचे या ठिकाणी संसार जे उद्ध्वस्त झालेले आहेत ते या ठिकाणी चांगले देखील झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी जे डॉक्टर साहेबांच्या किंवा यांच्या या प्रेरणेतून कायापालटमधून बरेच जण या ठिकाणी कामाला लागलेले आहेत, बरेच जण आपले घरी देखील गेलेले आहेत. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.